नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल प्लस आर्के टेक्निकल नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच सरकारी भरतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबायला विसरू नका। नवी मुंबई महानगरपालिकाची भरती सुटली आहे। यामध्ये ग्रॅज्युएशन लोकांसाठी सुवर्ण संधी आहे। जाहिरात क्रमांक आस्था 1/2025 दिनांक 27/3/2025 नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संसर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीप्रमाणे भरण्यात येणार आहेत। तर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, विज्ञान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवांमधील आहेत। गट क आणि गट ड मधील एकूण 620 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी 28/3/2025 पासून दिनांक 11/5/2025 पर्यंत आहे। तरी इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.government.in या संकेतस्थळावर जाऊन 11/5/2025 55 मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणं। टोटल पदे 30 आहेत। बायोमेडिकल इंजिनियर, वेतन श्रेणी आहे त्याला 41,800, 13,01,32,300 एक पदे आहे त्याला भरण्यासाठी। कनिष्ठ अभियंता दुसरं पद त्यासाठी 38,700 वेतन श्रेणी, ती 1,22,800 35 पदे भरायचे आहेत त्यासाठी। कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरसाठी 38,700 ते 1,22,800 वेतन श्रेणी, 6 पदे भरायचे आहेत। उद्यान अधीक्षक 38,700 ते 1,22,800 वेतन श्रेणी आहे आणि 1 पद भरायचे आहे। सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 38,700 ते 1,22,800 वेतन श्रेणी आहे, 1 पद भरायचे आहे। वैद्यकीय समाजसेवक 38,700 ते 1,22,800 वेतन श्रेणी आहे, 15 पदे भरायचे आहेत। डेंटल हायजिनिस्ट 35,400 ते 1,12,400 3 पदे भरायचे आहेत। स्टाफ नर्स मिडवाईफ ते 35,400 1,12,400 वेतन श्रेणी, 131 पदे भराय। डायलिसिस तंत्रज्ञ 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी आहे, 4 पदे भरायचे। सांख्यिकी सहाय्यक 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी आहे, 3 पदे भरायचे आहेत। ECD तंत्रज्ञ 35,400 1,12,400 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी, 8 पदे भरायचे आहेत। पद क्रमांक 12 CSSD तंत्रज्ञ 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी आहे, 5 पदे भरायचे आहेत। आहार तंत्रज्ञ 35,400 ते 1,12,400 पदे 1 भरायचे आहेत। नेत्र चिकित्सक सहाय्यक 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी, 1 पद। औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी, 12 पदे। आरोग्य सहाय्यक महिला 29,200 ते 92,300 12 पदे भरायचे। बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 25,500 ते 81,100 6 पदे भरायचे। पशुधन पर्यवेक्षक 25,500 ते 81,100 2 पदे। ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ 25,500 ते 81,100 38 पदे भरायचे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 25,500 ते 81,100 वेतन श्रेणी आहे, 51 पदे भरायचे। शस्त्रक्रिया गृह सहाय्यक 21,700 ते 69,100 15 पदे भरायचे। सहाय्यक ग्रंथपाल 21,700 ते 69,100 वेतन श्रेणी आहे, 8 पदे भरायचे। वायरमन 19,900 ते 63,200 वेतन श्रेणी आहे, 2 पदे भरायचे। दोन्ही चालक 19,900 ते 63,200 वेतन श्रेणी आहे, 1 पद भरायचे। उद्यान सहाय्यक 19,900 ते 63,200 वेतन श्रेणी आहे, 4 पदे भरायचे। लिपिक टंकलेख 19,900 ते 63,200 वेतन श्रेणी, 135 पदे भरायचे। लेखालिपिक 19,900 ते 63,200 वेतन श्रेणी, 58 पदे भरायचे। शवविच्छेदन मदतीस 15,000 ते 47,600 वेतन श्रेणी आहे, 4 पदे भरायचे। कक्ष सेविका
किंवा आया 15,000 ते 47,700 वेतन श्रेणी आहे. 28 पदे भरायची आहेत. कक्षसेवक वार्ड बॉय 15,000 ते 47,700 वेतन श्रेणी 29 पदे. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू ठेवण्यासाठी 28/3/2025 ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 11/5/2023 11:55 ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याचा 11/5/23 परीक्षेचे 7 दिवस आधी येणार आपल्या. ठीक आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशाचे नमूद केले जातील. केंद्र प्रवेशपत्रात नमूद केले जातील. संभाव्य बदलात वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल. पद क्रमांक 1 बायोमेडिकल इंजिनियर. वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300. एकूण पदे आहेत 1. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी तथापि पदवीधर असावा. संबंधित विषयामधील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. पद क्रमांक 2 कनिष्ठ अभियंता. वेतन श्रेणी आहे 38,700 ते 1,22,800. एकूण पदे आहेत 35. आणि शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी असावी. पद क्रमांक 3 कनिष्ठ अभियंता. वेतन श्रेणी आहे 38,700 ते 1,22,800. एकूण पदे आहेत 6. शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी तथापि पदवीधारक असावा. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स पदवीधारकाकडून भरण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 4 उद्यान निरीक्षक. 38,700 ते 1,22,800. वेतन श्रेणी आहे. एकूण 1 पदे आहेत भरण्यासाठी. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. वेतन श्रेणी आहे 38,700 ते 1,22,800. एकूण पदे आहेत 1. शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. शासन मान्य पत्रकारिता व जनसंज्ञापन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमधील पदविका. शासन मान्य संस्थेमधील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असावा. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे 3. पद क्रमांक 6 वैद्यकीय समाजसेवक गट क. वेतन श्रेणी आहे 3,86,000 ही 38,700 ते 1,22,800. पद आहेत एकूण 15. शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदवी. तर शासकीय निमशासकीय संस्थेकडील 200 रुग्णखाटा रुग्णातील 2 वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 7 डेंटल हायजिनिस्ट. 35,400 ते 1,12,400. वेतन श्रेणी. एकूण 3 पदे आहेत. शैक्षणिक अर्हता आहे HSC उत्तीर्ण असावी. डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा इतर काउन्सिलतर्फे मान्यताप्राप्त शासनाने आयोजित केलेल्या दंतारोग्य प्रवेशा उत्पन्नासह मराठी भाषेचे ज्ञान असावे. पद क्रमांक 8 स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ. 35,400 ते 1,12,400 इतकी वेतन श्रेणी आहे. 131 पदे भरायची आहेत. शैक्षणिक अर्हता
मान्यता BSc नर्सिंग असावी आणि HSC उत्तीर्ण असावे, म्हणजे 12वी उत्तीर्ण असावे. परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. महाराष्ट्रात नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 9 डायलिसिस तंत्रज्ञ. वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400. एकूण पदे आहेत 4. शैक्षणिक अर्थ आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेची पदवी DMLT. 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. पद क्रमांक 10 सांख्यिकी सहाय्यक. 35,400 ते 1,12,400 इतकी वेतन श्रेणी आहे. एकूण पदे 3 आहेत. शैक्षणिक अर्थ आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी. संबंधित विषयातील 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 11 ECG. वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400. एकूण पदे आहेत 8. शैक्षणिक अर्थ आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील विज्ञान शाखेची पदवी. शासनमान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण असावे. परत 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी विषयाचे नॉलेज असावे. पद क्रमांक 12 CSSD तंत्रज्ञ. 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी आहे. टोटल 5 पदे भरायची आहेत. शैक्षणिक अर्थ आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी. किमान 100 खाटाच्या रुग्णालयातील निर्जंतुकीकरणाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. पद क्रमांक 13 आहार तंत्रज्ञ. वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400. एकूण पदे आहेत 1. भरावायची पदे आहेत 1. शैक्षणिक अर्थ मान्यताप्राप्त विद्यापीठातील फूड अँड न्यूट्रिशन विषयाची BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड एडिटेशन या विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी असावी. 2 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. संबंधित कामाचा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. पद क्रमांक 14 नेत्रचिकित्सक सहाय्यक. वेतन श्रेणी आहे 29,200 ते 92,300. एकूण पदे आहेत 1. म्हणजे भरावायची पदे आहेत 1. शैक्षणिक अर्थ महाराष्ट्र व राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC उत्तीर्ण असावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक असिस्टंट पॅरामेडिकल 2 वर्षाचा अनुभव असावा. शासकीय निमशासकीयमधील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. पद क्रमांक 15 औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी. वेतन श्रेणी आहे 29,200 ते 92,300. एकूण पदे 12 भरायचे आहेत. शैक्षणिक अर्थ यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्थ मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी पूर्ण असावी. महाराष्ट्र फार्मा काउन्सिलिंग नोंदणीचे प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र 2 वर्षाचा संबंधित कामातील अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. पद क्रमांक 16 आरोग्य सहाय्यक. वेतन श्रेणी 29,200 ते 92,300. एकूण पदे आहेत 12. शैक्षणिक अर्थ आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण असावी. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान असावे आणि MPW किमान 2 वर्षाचा उत्तीर्ण आवश्यक राहील. पद क्रमांक 17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक. 25,500 ते 81,100 रुपये पेमेंट आहे. शैक्षणिक अर्थ आहे SSC 10वी उत्तीर्ण असावी. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स या विषयाचा 2 वर्षाचा अनुभव अभ्यासक्रम असावा पूर्ण. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान असावे. पद क्रमांक 18 पशुधन पर्यवेक्षक. वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. एकूण पदे आहेत 2. शैक्षणिक अर्थ आहे HSC उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका. संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान
आवश्यक आहे. पद क्रमांक 19 ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, वेतन श्रेणी 25,500 ते 81,100. एकूण पदे आहेत 38. शैक्षणिक अर्हता आहे 10वी पास. शासनमान्य संस्थेचा ANM अभ्यासक्रम पूर्ण असावा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. एकूण पदे 51 भरायचे आहेत. शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वी उत्तीर्ण असावी. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक, वेतन श्रेणी आहे 21,700 ते 69,100. एकूण पदे आहेत 15. आणि शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र HSC उत्तीर्ण, शासकीय निमशासकीयमधील संबंधित कामाचा अनुभव 2 वर्षाचा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 22 सहाय्यक ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे 21,700 ते 69,100. एकूण पदे 8 भरायचे आहेत. शैक्षणिक अर्हता मान्यता विद्यापीठाचे ग्रंथालय शाखेची पदवी BLIB. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 23 वायरमन, वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. एकूण पदे आहेत 2. शैक्षणिक अर्हता आहे 10वी उत्तीर्ण. NCTVTचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. पदनाम ध्वनी चालक, वेतन श्रेणी आहे 19,900 63,200. 19,900 ते 63,200. एकूण पदे आहेत 1. शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण असावी. रेडिओ TV यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र असावे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. पद क्रमांक 25 वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. एकूण पदे आहेत 4. शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यता विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रातील पदवी. मराठी भाषेचे ज्ञान असावे. पद क्रमांक 26 लिपिक टंकलेखन, वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. एकूण पदे आहेत 135. शैक्षणिक अर्हता यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट याचे प्रमाणपत्र असावे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 27 लिपिक, वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. एकूण पदे आहेत. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश याचे प्रमाणपत्र असावे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 28 सविच्छेदन मदतनीस, 15,000 ते 47,700. वेतन श्रेणी आहे. एकूण 4 पदे भरावायची आहेत. शैक्षणिक अर्हता आहे 10वी पास. शासकीय निमशासकीयमधील 2 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान असावे. पद क्रमांक 29 कक्षसेविका या आया, 15,000 ते 47,700. एकूण पदे आहेत 28. शैक्षणिक अर्हता आहे 10वी उत्तीर्ण. शासकीय किंवा निमशासकीयमधील 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 30 कक्षसेवक वॉर्ड बॉय, वेतन श्रेणी 15,000 ते 47,700. एकूण पदे आहेत 29. शैक्षणिक अर्हता आहे 10वी उत्तीर्ण. शासकीय निमशासकीयमध्ये 2 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा. मराठी भाषेचे ज्ञान असावे. टीप कक्षसेवक वॉर्ड बॉय हे पद पुरुषांमधून भरावायचे असल्यामुळे सदर पदाकरिता महिला आरक्षण दर्शवण्यात आलेले नाही. सर्वसाधारण सूचना वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ घट
अथवा बदल होण्याची शक्यता आहे. दुसरा, उपरोक्त नमूद सर्व पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की ते अर्ज असलेल्या पदाकरता विहित अटीची पूर्तता करायची. धन्यवाद मित्रांनो.